या पद्धतीने अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची शेतकऱ्यांची लूट चालवलेली आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांनी याला वरदास्त दिलाय. मुख्यमंत्री स्वतः सहकार मंत्री त्या कार्यक्रमाला होते. लगेच राज्य सहकारी बँकेचे 500 कोटी रुपये त्यांनी मंजूर पण केले. राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा ठराव पण झाला की यामुळे उत्पादन वाढणार आहे आणि त्याला मदत करायची आहे म्हणून. म्हणजे हे सगळं सरकार जर का देवेंद्र फडणवीस आणि हे जर का काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधी असते तरी इतकं सहजासहजी झालं असतं का? हे सगळे मिलीभगत आहे, लक्षात ठेवा. आणि या कारखानदारांना हे सगळं पाहिजे आहे, कारण त्यांनी हे पैसे वाटणार आहेत सगळे शेतकऱ्यांच्यावर. हे पुन्हा कर्जाचे बोजे वाढणार आहेत म्हणून आम्हाला तळतळा. तर शेतकऱ्यांना कर्ज होणार नसतं तर मी काही जास्त लक्ष दिलं नसतं. परंतु आता आधीच कर्जामध्ये लडबडलेले आहेत. कर्जमाफीचं काय होतंय ते तुम्ही बघताय. पहिली मुनगंटीवारांची कमिटी आहे, तिचा अजून काही निर्णय नाही. तोपर्यंत काल दुसऱ्या कमिटी नेमायचं ठरलं आणि ते उपोषण आंदोलन संपलं. तर असं लोकांना फसवण्यामध्ये आजी माझी सगळे आमदार, सगळे जे पेन्शन धारक आहेत, हे सगळे नेते, सगळे शेतकरी विरोधी काम करतात, ते लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना वाली राहिला नाही. शेतकऱ्यांनी स्वतः यामध्ये उभं राहिलं पाहिजे.